स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण फक्त आणि फक्त कृषीचे प्रश्न पाहणार आहोत। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 ते 5 सेकंद भेटतील। स्वतः चेक करा परीक्षेची किती तयारी झाली किती नाही, आज तुम्हाला ते पण कळून जाईल। चला पहिला प्रश्न पहा, भात पिकासाठी पाणी वाटप कसे करतात? पर्याय क्रमांक सी गादी वाफे पद्धत। पुढचा प्रश्न पहा, भेंडी या वनस्पतीचा कोणत्या भागाचा उपयोग खाण्यासाठी करतात? पर्याय क्रमांक डी फळे। चला पुढचा प्रश्न पहा, तुषार सिंचन प्रणालीचे आवश्यक कार्यक्षमता किती असते? पर्याय क्रमांक बी 75%। शेतकी उत्पादनाच्या शुद्धतेसाठी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरले जाते? पर्याय क्रमांक बी एजी मार्क। याचा काय करायचं मला फुल फॉर्म सांगायचा। ज्यांना येत असेल त्यांना फुल फॉर्म सांगा, ज्यांना येत नसेल ते कमेंट्स पाहून शिकून घेतील। चला पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात संत्रा लागवड सर्वाधिक आहे? का म्हटले सर्वाधिक आहे म्हटले, नाही म्हटले नाही हाय म्हटले, तर चेक करायचं आणि सांगायचं। पर्याय क्रमांक बी नागपूर। चला पुढचा प्रश्न, द्राक्षे सुकवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो म्हटलं या खाली? पर्याय क्रमांक ए सूर्य। चला पुढचा प्रश्न पहा, रबडीप्रमाणे आटवलेल्या फळांच्या साखरे मिश्रित रसाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक बी जॅम। कोणत्या पिकाला मुळामधून फ्युसी असतात? पर्याय क्रमांक डी मुळा। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या फळझाडामध्ये शाकीय आणि पुनरुत्पादक अवस्था एकाच वेळी येतात? पर्याय क्रमांक डी सुपारी। चला पुढचा प्रश्न, शेंगभाज्यात प्रोटीनचे प्रमाण किती असते? पर्याय क्रमांक ए 25 ते 45। पुढचा प्रश्न, पाणी व वाऱ्यांच्या नैसर्गिक शक्तीमुळे जमिनीच्या पृष्ठभागावरील माती निघून जाण्यास टिंबटिंब म्हणतात। पर्याय क्रमांक बी मातीची धूप। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या मातीच्या कणांना गाळ असेही म्हणतात? पर्याय क्रमांक ए पोएटा। पुढचा प्रश्न, देशी कापसावर कोणता रोग अधिक प्रमाणावर दिसतो? पर्याय क्रमांक ए देहिया। गडलिंग प्रामुख्याने कोणत्या फळझाडामध्ये करतात? पर्याय क्रमांक डी द्राक्ष। पुढचा प्रश्न पहा, टिंबटिंब ही एक पान वनस्पती असून ही एक हिरवळीचे खत म्हणून वापरतात। पर्याय क्रमांक सी अझोला। पुढचा प्रश्न पहा, कोणत्या फळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते? पर्याय क्रमांक बी काजू। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या एकूण फळांपैकी कोणत्या फळाचा वाटा सर्वाधिक आहे? कोणत्या फळाचा वाटा सर्वाधिक आहे? पर्याय क्रमांक ए आंबा। पुढचा प्रश्न पहा, ज्वारी आणि बाजरीचा अरगट रोग कोणत्या जीवामुळे होतो? पर्याय क्रमांक ए बुरशी। पेशी किंवा पेशी समूहापासून अभिवृद्धीच्या पद्धतीस काय म्हणतात? उत्ती संवर्धन। पुढचा प्रश्न पहा, वनस्पतीमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी कोणत्या अन्न घटक आवश्यक आहे? हाय म्हटले नाही म्हटले नाही, कधी लक्षात राहू द्या, परीक्षेमध्ये हेच गोंधळ होणार आहे तुमचा। हाय म्हटले का नाही म्हटले याला शब्द पकडायचा, नंतर खाली यायचं। पर्याय क्रमांक डी लोह। ज्या घटकामुळे उत्पादन करणे शक्य होते त्याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक सी उत्पादनाचे घटक। पुढचा प्रश्न, टिंबटिंब या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडाची खालची पाने पिवळी होतात। पर्याय क्रमांक ए नत्र। ठीक आहे, हा शब्द तुम्हाला फिक्स मार्क देणारा। ठीक आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शब्द दिसला त्याचा व्यवस्थित अभ्यास करा। चला पुढचा प्रश्न, गवती बांधाकरिता खालीलपैकी कोणते गवत जास्त उपयुक्त आहे?
पर्याय क्रमांक डी खस. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती गोड संत्र्याचा प्रकार आहे? का म्हटले गोड संत्र्याचा प्रकार आहे? पकडला शब्द हाय म्हटले नाही. चला या खाली. पर्याय क्रमांक डी वरील सर्व. प्रति हेक्टर गणना खर्च काय असतो? पर्याय क्रमांक ए मशागतीचा खर्च. पुढचा प्रश्न, भारताच्या कृषी क्षेत्रात खालीलपैकी कशाचा वापर करणे योग्य ठरेल? चला सांगा. पर्याय क्रमांक सी निवडक यांत्रिकीकरण. चला पुढचा प्रश्न पहा, सामान्य चपातीचा गहू टिंबटिंब असतो, कसा असतो? पर्याय क्रमांक बी टीएसटीवम. द्राक्षे गोड होण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची अधिक गरज असते म्हटले? सांगा. पर्याय क्रमांक सी पालाश. ठीक आहे, शब्द पकडा, फिक्स मार्क करा. ठीक आहे, जास्तीत जास्त वेळेस तुम्ही पाचच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नाचं उत्तर मध्ये हेच भेटणार. चला पुढचा प्रश्न, शेवग्याच्या झाडांची पहिली छाटणी केव्हा करावी? पर्याय क्रमांक सी 3 ते 4 महिन्यांनी. पुढचा प्रश्न, कोणत्या रोगामुळे फुल पिकांच्या पानावर तांबूस रंगाचे टिपके दिसून येतात? पर्याय क्रमांक ए तांबेरा. पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणता रोग जास्त प्रमाणात भारतात आढळून येत नाही? चला मी का म्हटलं हाय भांडाचं नाही म्हटलं, याच्यावर तुम्हाला गोंधळ होणार आहे परीक्षेमध्ये. पर्याय क्रमांक डी वरील पैकी सर्व. पुढचा प्रश्न पहा, सेंद्रिय पदार्थापासून फॉस्फरसच्या खनिजीकरणाचे निर्धारण मृदेचा कोणता गुणधर्म करतो? पर्याय क्रमांक डी जैविक. चला पुढचा प्रश्न, फुलांच्या काढणीनंतर किती टक्के आयुष्य हे काढणीच्या वेळेवर अवलंबून असते? पर्याय क्रमांक सी 70%. जेव्हा मातीमधून क्षार काढून टाकण्यासाठी अपक्षालनाची गरज असते तेव्हा त्यासाठी टिंबटिंब सिंचन पद्धत वापरतात. टिंबटिंब सिंचन कोणती सिंचन पद्धत वापरतात? पर्याय क्रमांक ए सीमा. कोणती सिंचन पद्धती तुलनात्मक दृष्ट्या जास्त खर्चाची आहे? याच्यावरती जे उत्तर राहणार त्याच्यावरती फिक्स मार्क. एवढ्या वेळेस प्रश्न विचारता भरपूर वेळेस. पर्याय क्रमांक सी ठिबक सिंचन. कट फ्लावर म्हणून खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? पर्याय क्रमांक सी ग्लॅडोमोलस. पुढचा प्रश्न पहा, भारतात फळे भाजीपाला प्रक्रिया उद्योग परवाना कोणती संस्था देते? पर्याय क्रमांक बी उपसंचालक FNVP. पुढचा प्रश्न पहा, आम्लयुक्त जमीन टिंबटिंब प्रदेशात आढळून येतात. पर्याय क्रमांक डी दमट प्रदेश. पुढचा प्रश्न पहा, आपल्या डोळ्यांना एक संध वाटणाऱ्या वनस्पती किती पेशींच्या बनलेल्या असतात? हे प्रश्न विचारलेले. ठीक आहे, विचारलेले प्रश्न आहे. पर्याय क्रमांक सी कोट्यवधी. चला पुढचा प्रश्न पहा, हा प्रश्न तुमच्यासाठी खालीलपैकी कोणती? ठीक आहे, याचं उत्तर कमेंट्स मध्ये सांगायचं. ज्यांना येत नाही ते कमेंट्स पण तुम्ही शिकून घेता. आज फक्त आपण काय केलं, कृषीचे प्रश्न घेतले. तुमचा असंच कमेंट्स अनलाईक येऊ द्या, म्हणजे पुढचेच प्रश्न संच पण तुम्हाला अशाच क्वालिटीचे मिळतील. ठीक आहे, भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्न संच मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.